श्रीराम जय जय राम. सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच. श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे. या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लीलया स्पष्ट केला आहे. लेखक आहेत रामभक्त श्री रंभ कुलकर्णी. या श्री रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौ शिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे. आज दिनांक 18 ऑक्टोबर. आजचे बोधवचन. भगवंताच्या प्राप्तीच्या आड येणारे नाहीसे व्हावे म्हणून तळमळणारा जो असतो त्याचे साधन बरोबर चाललेले असते. श्रीराम. निरतिशय परमसुख हे फक्त भगवंताच्या प्राप्तीत आहे. ते सुख आपले आपणच मिळवायचे आहे. दुसऱ्यावर अवलंबून राहून ते सुख मिळणार नाही. दुसऱ्याने आकंठ भोजन केले म्हणजे आपली उदरपूर्ती होत नाही. तसेच या भगवंत प्राप्तीचे आहे. आपला उद्धार आपल्याच हातात आहे. मानवी जीवनाचे ध्येय भगवंत प्राप्ती आहे. अनेक जन्मांच्या पुण्याईने मनुष्य जन्म मिळतो. मोक्ष सुखासाठी देवसुद्धा मनुष्य जन्मासाठी तळमळतात. ते परमसुख कसे आहे? गीता म्हणते, सुखम आत्यंतिकम यत् तद बुद्धिग्राह्यम अतींद्रियम. हे सुख अतींद्रिय व बुद्धिगम्य आहे. शिवाय यम लब्ध्वा चापरम लाभम मन्यते नाधिकम मतः. म्हणजे ज्या सुखापेक्षा दुसरा कोणताही लाभ अधिक नाही. मग अशा या अनुपम सुखाच्या आड काय येते? या परमसुखाच्या आड आपणच येतो. दुसरा कोणी येत नाही. आपली देहबुद्धी आड येते. जे सुख अंतरात आहे ते आपण बाहेर चराचरात शोधतो. इंद्रिय सुखाच्या मागे लागून अतींद्रिय सुख कसे प्राप्त होणार? या इंद्रिय सुखांना सर्व संतांनी नाकारले आहे. विवेकाने आणि अनासक्तीने साधू संत प्रपंचात राहूनही भगवंताचे सुख अनुभवतात. अन्यथा त्यांचा जीव तळमळतो. दंभ, दर्प, अभिमान, क्रोध, निष्ठुरपणा आणि अज्ञान या विकारांचा फार मोठा अडथळा भगवंत प्राप्तीत आहे. तो दूर करण्यासाठी तळमळणारा जो असतो तो खरा साधक होय. तुकाराम महाराज म्हणतात, बरा कुणबी केलो नाही तरी दंभेच असतो मेलो. जे घडते ते ईश्वर कृपेने घडते आणि त्यातच आपले समाधान शोधले पाहिजे. काही झाले तरी अनुसंधान सुटू द्यायचे नाही. तुकाराम महाराज म्हणतात, आई मेली मुक्त झाली देवे माया सोडवली. विठो तुझे माझे राज्य नाही दुसऱ्याचे काज. पोरं मेले बरे झाले देवे माया विरहित केले. म्हणजे प्रापंचिक सुखदुःखात अडकून पडायचे नाही. तोच मोठा अडथळा आहे. देहाने प्रपंचात असलो तरी मनाने भगवंत चिंतनातच राहावयाचे. तुकाराम म्हणतात, आता सोस न करी आणिक धरीन ते एक हेची दृढ. जेणे भवसिंधू उतरी जे पार तुटते हा दुस्तर गर्भवास. जोडीन ते आता देवाचे चरण अविनाश धन परमार्थ. तुका म्हणे बरा जोडला हा देह मनुष्यपणे इह लोका आलो. म्हणजे परमार्थ धनच अविनाश आहे आणि मनुष्य जन्म त्यासाठीच आहे.
त्यासाठीच रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन अशा तळमळीने तुकारामांनी साधना केली. पण भगवत प्राप्तीचा मार्ग सोडून प्रपंचातच माणूस कसा गुरफटतो याचे वर्णन हे खोचकपणे एका अभंगात तुकाराम कसे करतात ते पहा. परीसे गे सुनेबाई, नको वेचू दूध दही. आवा चालली पंढरपुरा, वेसी पासूनी आली घरा. ऐके गोष्टी सादर बाळे, करी जतन फुटके पाळे. माझे हातीचा कलवडू, मज वाचून नको फोडू. उखळ मुसळ जाते, माझे मन गुंतले तेथे. भिक्षुक आला घरा, सांग गेली पंढरपुरा. भक्षी मपित आहारू, नको फारसई बरो सारू. सून म्हणे बहुत निके, तुम्ही यात्रेसी जावे सुखे. सासूबाई स्वहित जोडा, सर्व मागील आशा सोडा. सुनमुखीचे वचन कानी, ऐकोनी सासू विवंची मनी. आता कासया यात्रे जाऊ, काय जाऊन तेथे पाहू. मुले लेकरे घरदार, माझे येथची पंढरपूर. तुका म्हणे ऐसे जन, गोवियले माये करून. म्हणजे माया हा मोठाच अडथळा आहे. प्रत्येकाच्या मनात अशी सासू लपलेली आहे, तिला नाहीशी करायची. यासाठी जो तळमळतो तो खरा साधक होय. श्रीराम समर्थ. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.